नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता LS मराठी. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक आमदार शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत असा गौप्यस्फोट मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात असून काही दिवसात हे सगळं समोर येणार असं देखील सामंत म्हणालेत. बिबटे मानवी वस्तीत येऊ नये यासाठी सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत असं वक्तव्य भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केलंय. या विषयावर विधिमंडळात देखील चर्चा झाल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे. ज्यांचं नुकसान झालं, जे मृत्युमुखी पडले, त्यांना शासन नोकरीत सामावून घेईल असं देखील आश्वासन त्यांनी दिलंय. विधान परिषदेच्या छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघासाठी प्रारूप मतदार यादी जाहीर झाली असून 3 ते 18 डिसेंबर दरम्यान नव्या मतदार नोंदणीला सुरुवात झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत 50% पदवीधरांचीच नोंदणी झाली आहे. कोल्हापुरातल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणखी एक वाघीण दाखल झाली आहे. गेल्या महिन्यात दाखल झालेल्या चंदा वाघिणीनंतर आता ताडोबामधून ही वाघीण आणण्यात आली आहे. काही दिवस तिला देखरेखीखाली ठेवण्यात येणार असून त्यानंतर जंगलात सोडण्यात येईल. सांगली जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकीनंतर करणी भानामतीचा प्रकार उघडकीस आलाय. यामध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची नावं ठेवलेली चिठ्ठी मातीच्या गाडग्यात ठेवून त्या गाडग्याला बाहुली बांधून लिंबू, हळद, कुंकू टाकलेलं आढळलं. या चिठ्ठीत भाजप, काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना या तिन्ही पक्षांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची नावं असल्याचं समोर आलंय. भिगवण बारामती राज्यमार्गावर अलीकडेच अपघाताची घटना घडली होती. याच मार्गावरील आणखी एक व्हिडिओ आता समोर आलाय. यात मद्यधुंद चालक आपल्या मस्तीत गाडी चालवताना दिसतोय. मद्यधुंद चालकाच्या या थरारक आणि बेजबाबदार ड्रायव्हिंगमुळे रस्त्यावरची सुरक्षा धोक्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात पाण्याची मुबलक उपलब्धता असल्यानं शेतकरी कलिंगडच्या लागवडीकडे वळत आहेत. दर उन्हाळ्यात हैदराबाद शहरात कलिंगडची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे धर्माबाद, बिलोली, नायगाव आणि देगलूर या सीमावर्ती भागातील शेतकरी कलिंगडची लागवड करताना दिसतात. यातून चांगलं उत्पन्न मिळवता येईल अशी शेतकऱ्यांना आशा आहे. मतदार यादी सुधारण्यासाठी 5 दिवसांची मुदतवाढ दिल्याबद्दल निवडणूक आयोगाची आरती करायला पाहिजे असं म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आयोगावर खोचक टीका केली आहे. DPDC निधी मिळवण्यासाठी विशेष व्यक्तींची नावं घेऊन 25% देण्याची मागणी होते असा गंभीर आरोप देखील देशपांडे यांनी केलाय. सांगली शहरात दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. यावेळी आरोपीकडून तलवार आणि कोयता जप्त करण्यात आलाय. शहरात सराईत आणि फरार असणाऱ्या गुन्हेगारांची पकड मोहीम सुरू करण्यात आली आहे. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा LS मराठी.